पुण्यामध्ये सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ. सीएनजी प्रति किलो 1 रुपया तर पीएनजी 85 पैशांनी महागला. मध्यरात्रीपासून सीएनजीचे नवे दर लागू. मुंबईकर भीषण पाणी टंचाईच्या उंबरठ्यावर. तानसातील पाणीसाठा 5.53% तर भातसा तलावातही अवघा 10% पाणीसाठा. पाऊस लांबल्यानं मुंबई महापालिकेची चिंता वाढली. मान्सून लवकरच राज्यात सक्रिय होण्याची शक्यता. मान्सूननं सोमवारी आंध्र प्रदेश व्यापल्यानं राज्यात लवकरच मान्सून सक्रिय होण्याची चिन्ह. 18 ते 20 जून दरम्यान चांगल्या पावसाचा अंदाज. प्रचंड उष्णता वाढीमुळे जलाशयातील पाण्याची मोठ्या प्रमाणात वाफ तर राज्यातील मोठी 16 धरणं कोरडी ठाक. धरणांमध्ये आज घडीला केवळ पिण्यापुरताच पाणीसाठा. कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपकेंना जयपूरमध्ये आंदोलनादरम्यान मारहाण. घटनेनंतर दिपकेंचं उपस्थितांना शांतता राखण्याचं आवाहन. ज्यांना जायचंय त्यांनी खुशाल जावं, त्यांचं भलं व्हावं. सोडून गेलेल्यांना मात्र पश्चाताप होणार. खासदारांच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंचं विधान. उद्धव ठाकरेंच्या हाती भविष्य सुरक्षित नसेल तर खासदार तरी काय करणार. मंत्री नितेश राणेंचा टोला. तर भविष्यात जे होईल त्याचे भोग ठाकरेंना भोगावे लागणार. मंत्री संजय शिरसाटांची टीका. सत्ताधाऱ्यांनी पसरवलेल्या अफवांवर विश्वास ठेवू नका. सर्व 9 खासदार उद्धव ठाकरेंसोबत. पक्षात फूट पडणार नाही. आदित्य ठाकरेंना विश्वास. उद्धव ठाकरेंनी बोलावली पक्षाच्या आमदारांची बैठक. 22 तारखेला शिवालय इथं होणार आमदारांची बैठक. ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर आमदारांच्या बैठकीकडे लक्ष. नागपुरात आज कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन. अभिजित दिपके यांच्या नेतृत्वात तरुणाई उतरणार रस्त्यावर. आंदोलनामध्ये नागपूरमधील विविध सामाजिक संघटनांना सहभागी होणार. बोरिवलीच्या चिकुवाडी परिसरातील फुटपाथवर पांढरी पट्टी. मनसेच्या इशाऱ्यानंतर संबंधित ट्रस्टनं पट्टीचा रंग बदलला. शासकीय जागेवर परवानगीशिवाय रंगकाम केल्याचा आरोप करत मनसेकडून प्रशासनाकडे कारवाईची मागणी. प्रलंबित मागण्यांसाठी आरटीओ कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर. आरटीओच्या अनेक सेवा ठप्प होणार. मुंबई विभाग मात्र संपात सहभागी होणार नाही. इमारतीच्या उघड्या सेप्टिक टँकमध्ये पडून 6 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू. भिवंडीतील फरीदबाग परिसरातली घटना. हृदयद्रावक घटना. सीसीटीव्हीमध्ये कैद. नागपुरातील महाल परिसरातील 2 दुकानांना भीषण आग. आगीमध्ये दोन्ही दुकानं जळून खाक. लाखोंचं नुकसान. सुदैवानं जीवितहानी नाही.